मित्रांनो, मी संदीप वाघ आपलं वाघ पोल्ट्रीमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। आपण प्युअर गारण कुक्कुटपालनाचं नियोजन करतो आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण शेवगा लागवड केलेली आहे जून जुलैमध्ये। ODC2 नावाची जात आहे आणि हे तुम्ही अंतर बघू शकता 7x12 झिगझॅग पद्धतीने। हे तिकडे दाखवा, हे झिगझॅग पद्धतीने सिस्टम आहे पूर्ण। असं आपण शेवगा लावला आहे। हे आपलं कंपाऊंड करायच्या हिशोबाने आपण ठेवले। अजून आपण आपल्या कोंबड्या वगैरे आणलेल्या नाही। आणि तुम्ही बघू शकता या इकडे आपण आंब्याची सुद्धा एक आरास घेतली आहे। हे आंबे आपण 10 कलम आणल्या होत्या। केशर जातीची एक कलम आहे ही। आपण या 10 कलम आणलेल्या आहे। तर 10 कलम आपण 15x12 वर घेतलेले आहे। आता आपण याचा बार पकडला आहे। काही झाडांचा आपण बार घेतला होता, काही झाडांचा तोडला होता। एक डेमो आपण घेतला की बाबा कसं असतंय म्हणून, की झाडांना काही परिणाम वगैरे होतो का वगैरे। आता हे बघा, हे तुम्ही बघू शकता आपण ह्या झाडांचा जो बार आहे हा काहीच खुडलेला नाही आहे, हा पहिल्यापासून जसा तसा आहे। तर तुम्हाला हे कंपाऊंडचं सिस्टम मी तुम्हाला दाखवलं। आता पुढचं मी तुम्हाला शेडचं नियोजन दाखवतो। बघू शकता मित्रांनो, हे आपलं चिकूचं झाड आहे। हे पण जुलैमधलीच लागवड आहे। हे झाड आपण शेडच्या जवळ लावलं आहे, कारण काही दिवसांनी ते मोठं होईल आणि सावली जवळ राहील। आणि तुम्ही हे एक झाड आहे, हे आपण शेडच्या एकदम जवळ घेतलेलं आहे। शेडच्या एकदम जवळ घेतलं आहे, जेणेकरून ह्या इथून आपल्या गावरान कोंबड्या ज्या आहे त्या सावलीच्या हिशोबाने इथं येईल आणि इथून ह्या तुम्ही समोर का या हिशोबाने त्या मध्ये जातील। हे तुम्ही पूर्ण बघू शकता। पूर्ण आपण शेवग्यात लागवड केलं आहे। त्या साईडला आपला तिकडनं जो बंधारा आहे त्या साईडनं इकडनं येऊन हे तुम्ही समोर DP आणि सोलार बघू शकता। त्या साईडला आपल्याला असं कंपाऊंड घ्यायचं आहे। असं येऊन आता तुम्हाला मी शेड दाखवतो। आता आपण शेडमध्ये एंट्री करूया। हे बघा मित्रांनो, आपलं शेड आहे। हे शेड आपण टोटल 22x50 मध्ये बांधले आहे। तर आपली एक रूम छोटी झाली आणि आता हे पूर्ण जी आपल्याकडे आपल्या कोंबड्या राहणार आहे त्या 22x40 मध्ये राहणार आहे। आपण या अगोदर बॉयलरचं 2-3 बॅच काढले आहे, 3 बॅच आपण साधारण काढले आहे। पण बॉयलरचं मार्केट खूप जास्त डेंजरस असल्यामुळे शेवटपर्यंत भेटेल नाही, या हिशोबाने आपण ते स्टॉप केलं आहे। आता तुम्ही बघू शकता आपण आज शेड वगैरे स्वच्छ करायला हाती घेतलंय। लवकरच त्याचं साफसफाई होऊन चुना वगैरे मारून आपण गावरान पिल्ले किंवा कोंबड्या आणणार आहोत। तर आपण गावरान कोंबड्याचं नियोजन या पद्धतीने केलं आहे। भरपूर ठिकाणी प्रशिक्षण घेऊन मी आलो आहे। गावरान कोंबड्यांमध्ये क्रॉसिंगचं जास्त प्रमाण आहे। तर क्रॉसिंगला आपण घाबरून आपण काय करतोय की स्थानिक पातळीमधून कोंबड्या उचलतोय अंड्यावाल्या। त्या कोंबड्या आपण इथं आणतोय आणि त्यांचं संगोपन करून त्यांना अंड्यावर बसवून आपण त्याचं व्यवस्थित पिल्लांचं नियोजन करून आपण हे फार मोठं करत आहोत। आणि याने काय होईल की आपली खात्री पक्की होईल की यस, आमच्याजवळ पूर्ण प्युअर गावरान कोंबड्या मिळतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि आपला प्रवास नवीन आहे आणि शून्यातून सुरुवात आहे। माझी अशी विनंती आहे आपल्याला की आपण आपल्या जे काही अभिप्राय असतील ते आम्हाला सुचवावे, जेणेकरून आम्ही आमचा हा फॉर्म एक मोठ्या लेवलवर करू। तर विनंती आहे की आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि कमेंट करून साथ द्या। धन्यवाद।